शरद पवारांना महाविकास आघाडी राज्यसभेवर पाठवणार की सुनेत्रा पवार शरद पवारांना पाठिंबा देणार असा प्रश्न उपस्थित होतोय। पवारांना राज्यसभेवर पुन्हा खासदार करण्याचं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे असं राऊत म्हणाले। त्यामुळे सुनेत्रा पवारांसमोर पेच निर्माण झालाय का असाही सवाल उपस्थित होतो। 2 एप्रिलला शरद पवार यांची राज्यसभेची टर्म संपत असल्यानं ते राज्यसभेवर जाणार की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे। सध्या पवारांच्या पक्षाकडे पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाहीये। पवारांना राज्यसभेवर जायचं असेल तर त्यांना मवियाची मदत घ्यावी लागेल किंवा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा लागेल। राज्यसभेची मुदत संपल्यावर निर्णय घेऊ असं वक्तव्य यापूर्वी पवारांनी केलंय। पवारांना राज्यसभेवर जायचं असेल तर सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सुनेत्रा पवारांकडे 40 आमदार आहेत। पवार कुटुंबियांच्या बैठका बघता पवारांच्या राज्यसभेबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी समोर शरद पवार यांना राज्यसभेसाठी पाठिंबा द्यायचा की नवा उमेदवार द्यायचा हा पेच असेल। सुनेत्रा पवारांनी पवारांच्या बाजूने निर्णय घेतला तर तो त्यांच्या पक्षातल्या तटकरे, पटेल किंवा अन्य नेत्यांना मान्य असेल का हे भविष्यात कळेल। पवारांना राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही पाठवू असं वक्तव्य करून या राजकारणामध्ये संजय राऊत यांनी खडा टाकलाय। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत। आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीतून, तरी तो यशस्वी होणार नाही। उद्धवजी ठाकरे यांच्या थाळीमध्ये जेवण करायचं, उद्धवजी ठाकरेंचं मीठ खायचं, गुलामी मात्र शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांची करायची, ही परंपरा संजय राऊत जोपासतायत। त्यांनी राज्यसभेमध्ये यायचं न यायचं याला सल्ला देणारे ज्यांनी सल्ला दिलाय ते तरी मोठे आहेत का किंवा मी मोठा आहे का? त्याच्यामुळे हा पवार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। आपण किती मोठ्या लोकांना सल्ले देतो याचं भान काही लोकांना असलं पाहिजे। पवार साहेब सक्षम आहेत।